सर्वांचं नमस्ते. आपल्या स्मार्ट ई सेवा केंद्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण यामार्फत स्मार्ट ई सेवा केंद्र ची फ्रँचाइज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये देत आहोत. याच्यातून आपण नवउद्योजक तयार करत आहोत. आणि ई सेवा केंद्र म्हटलं की तुम्हाला आठवतं आपल्या भागातील आपले सरकार सेवा केंद्र आणि CSC सेंटर. जर स्वतः कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःचं ई सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 वर्षे लागतात. परंतु तुम्ही स्मार्ट ई सेवा केंद्राची फ्रँचाइज घेतली तर तुम्हाला यासोबत ज्या 2 वर्ष लागतात गोष्टी मिळवण्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून भेटणार. म्हणजे काय भेटणार? आपल्या कंपनीमार्फत तुम्हाला प्रॉपर प्रशिक्षण भेटेल. एक प्लॅटफॉर्म आपल्या कंपनीने डेव्हलप केला आहे, त्याचा यूज करून तुम्ही सर्व सेवांचा ॲक्सेस घेऊ शकता. तुम्हाला सपोर्ट भेटेल फुल आपल्या टीमकडून, जेणेकरून तुमचे प्रश्न कधीही राहणार नाहीत. आणि माझा शब्द आहे, तुमची सेवा सेंटर हे तुमच्या भागामध्ये बेस्ट असेल. तर स्मार्ट ई सेवा केंद्र हे गुगलवरती तुम्ही सर्च करायचं आहे. आणि गुगलवरती सर्च केल्यानंतरनं एंटर दिला की तुम्हाला अशा स्वरूपाचं स्क्रीन दिसते. हे आपला कंपनीचा लोगो आहे. आणि या स्वरूपात वेबसाईट दिसल्यावरती तुम्ही या ठिकाणी स्क्रोल डाऊन करून आपल्या संबंधात सर्व माहिती पाहू शकता की काय आहे हे. या ठिकाणी गव्हर्नमेंट रिलेटेड सर्व्हिसेस आहेत. इतर गव्हर्नमेंट सोडून इतर ज्या सेवा असतात, लोकांना आवश्यक असतात त्या सेवा आहेत. अशा 175 पेक्षा जास्त सेवा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर वाय चूज अ स्मार्ट ई सेवा केंद्र. तुम्ही स्मार्ट ई सेवा केंद्राची फ्रँचायझी का घ्यावी याचे स्ट्रॉंग 4 रिझन आहेत. आपल्याकडे सर्व सेवा एकाच पोर्टलमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळं पोर्टल घेण्याचं आणि जास्त इन्व्हेस्ट करायची गरज नाही. त्याचसोबत आपल्याकडे खूप हाय लेवलचं कमिशन भेटतं. पर्सनल सपोर्ट तुम्हाला याच्यातून होतो. आणि इझी टू स्टार्ट यूज करायसाठी सोपं आहे. कारण याच्यात तुम्हाला या क्षेत्राचं शून्य नॉलेज असेल तरी परिपूर्ण मार्गदर्शन, सपोर्ट, प्रशिक्षण आपली कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. आणि तसंच खाली आला तर तुम्हाला प्लॅन्ससुद्धा दिसतील. स्वतःचं स्मार्ट ई सेवा केंद्र ID सुरू करण्यासाठीची प्राईज आहे या ठिकाणी दिसेल. तालुका लेवलची डिस्ट्रीब्युशन्स घ्यायची आहे, जिल्हा लेवलची घ्यायची आहे. याच्या संदर्भात पण तुम्ही माहिती पाहू शकता. FAQमध्ये तुम्ही पाहू शकता तुमच्या मनातील प्रश्न जे तुम्हाला पडतात. सेवा केंद्र व्यवसाय काय आहे, कोणत्या सेवा आहेत, अशा बरेचसे प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचसोबत आमच्यासोबत तुम्ही कनेक्ट होऊ शकता या डिटेलच्या सहाय्याने. आता थोडंसं आपल्या कंपनीबद्दल मी माहिती सांगतो की काय आहे आपली कंपनी. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन डिजिटल सर्व्हिस कंपनी आहे आपली. या ठिकाणी आपल्या कंपनीचे मिशन आणि विजन दिलेलं आहे. आपल्याला एक इकोसिस्टम तयार करायचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला उद्योजक निर्माण करायचे आहेत. या मिशनवरती आपण काम करत आहोत. आणि आपल्या कंपनीचे लीगल डॉक्युमेंट्स या ठिकाणी आहेत. जसं की भारतामध्ये कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला गव्हर्नमेंटची परमिशन लागते. त्याचं प्रायव्हेट लिमिटेडचं रजिस्ट्रेशन्स आहे. आपल्याला स्टार्टअप इंडिया रेकग्नायझेशनचं सर्टिफिकेट प्राप्त आहे. आपलं पॅन कार्ड या ठिकाणी आहे. आपला GST आहे. त्याचसोबत आपल्याला 4 प्रकारच्या ISOचे सर्टिफिकेट्स प्राप्त आहेत. आणि उद्यम रजिस्ट्रेशनसुद्धा आहे. म्हणजे थोडक्यात काय तर फुल ओपन तुम्हाला या ठिकाणी डाटा दिलेला आहे आपली कंपनीबद्दल की कंपनी काय आहे हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतरनं तुम्ही आवर सर्व्हिसेसमध्ये जाऊन कोणत्या कोणत्या सेवा आहेत हे पाहू शकता. गॅलरीमध्ये आपल्या कंपनीचे ऑफिसेसचे फोटो वगैरे तुम्हाला दिसतील. रिव्ह्यूजमध्ये लोकांचे रिव्ह्यूज तुम्हाला पाहता येतील. ऑर्डर ट्रॅकिंग आहे. नियर बाय सेंटर्स, आपल्या जवळच्या भागातले सेंटर्स कोणते कोणते आहेत, कोणी कोणी फ्रँचाइज घेतली हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येतं. कॉन्टॅक्टर्समध्ये तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता इथून मेसेज करून. अथवा तुम्ही जॉईन नाव व्हा. जॉईन नाव या बटनावरती क्लिक करून एक छोटा फॉर्म आहे तो भरला की क्लिअर होतं. या ठिकाणी नंबर दिला आहे, याच्यावरती कॉल करा. तुम्हाला सर्व माहिती, डेमो, प्रशिक्षण या ठिकाणून तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर अशा स्वरूपात आपलं सिम्पल आणि इझी टू यूज असं प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी खूप सोपं आहे. आणि या प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. आम्ही तुमच्यासाठी समर्थ आहोत तुम्हाला सर्व माहिती देण्यासाठी. धन्यवाद.